मका आहे, कापूस आहे, ह्याला फर्टिलायझर डोस खूप मोठा आहे. जसं की मकाला 175-75 आहे, कापसाला 120-60-60 आहे, किंवा इरिगेटेड कापूस असेल तर 175-75 पर्यंत आपल्याला डोस द्यावा लागतो. तर अशा परिस्थितीमध्ये टॉप ड्रेसिंगचं नियोजन कसं असतं, म्हणजे उभ्या पिकामध्ये तुम्ही खत देण्याचं नियोजन कसं करता? आपण उभ्या पिकामध्ये त्याला काही उकरून देत नाही खत. जर टोकन यंत्र उपलब्ध असलं, वेळ असला टोकन यंत्रण देतो, किंवा मग डायरेक्ट असं फेकून देतो. बऱ्याच वेळेस आहे ना, डायरेक्ट ओपन मध्ये दिलं जातं. पण आता या 2 वर्षापासून आपण टोकन यंत्रण द्यायला लागलो. त्यानं काय होतं की खतही कमी लागतं आणि दिलेलं खत झाकून जातं. टोकन यंत्र मार्केटमध्ये आल्यापासून, नाही तर पहिले असे फेकून द्यायचो, पण आता ते मार्केटमध्ये आलं त्याच्यामुळे आपण ते झाकून देतो. पण या मक्याला जास्त म्हणजे झिंक जास्त द्यावं लागतं. बरोबर आहे, कारण मराठवाड्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्येच आपल्या ज्या जमिनी आहेत त्या झिंक मध्ये डिफिसिट आहेत. झिंक आहे, मॅग्नेशियमची कमतरता आहे, सल्फरची कमतरता आहे. आणि तुम्ही हे झिंक बद्दल बोललात, हे खूपच आनंदाची बाब आहे, कारण शेतकऱ्यांना झिंक पण कळायला लागला, ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. शेतकऱ्याच्या आपल्या इकडच्या तरी खरोखरच आहे, तुम्हाला मानलं मी, कारण तुमचं जे तंत्रज्ञानाविषयीचं ज्ञान आहे ते अत्यंत सखोल आणि चांगलं आहे. आता याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय की त्यांनी जसं सांगितलं की खताचं नियोजन टॉप ड्रेसिंग करत असताना ते काय करतायत की पूर्वी खत फेकून द्यायचे, परंतु माझा सगळ्यांना सल्ला असा राहील की खत फेकून देऊ नका. फेकून दिल्यामुळे त्याचे लॉसेस जास्त असतात, लिचिंग लॉसेस होतात, व्हॉलटायलायझेशन लॉसेस होतात, म्हणजे उन्हामुळे ते उडून जातं. पण त्यांनी जे सांगितलं नंतर की मी डिब्लरच्या साह्यानं खत सुद्धा डिब्लरच्या साह्यानं देतो, म्हणजे पॉईंट प्लेसमेंट करतात. आणि ही पॉईंट प्लेसमेंट पद्धत अत्यंत उत्कृष्ट आहे. तुम्हाला याच्यामुळे उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ झालेली तुम्हाला पण दिसत असेल.